सेमीफायनल 1 चा प्लेअर ऑफ द मॅच ठरतोय नन अदर दॅन स्वराज कुबल. 18 चेंडू आणि 27 धावांची खेळी खेळलाय. उत्कृष्ट असा लेफ्टी बॅट्समन असेल स्वराज कुबल. तसाच तो स्कोरिंग सुद्धा उत्कृष्ट करतो. हॅलो. जागेवाला संघ 11 तर्फे यावर्षी आयोजित केलेला हाजी कसम चषक या आयोजक कमिटीमध्ये जो मोलाचा हातभार लागलेला आहे ते निलांबरी कदम यांचा नील्स स्पा अँड सलून्स तर्फे त्यांचा सत्कार होत आहे इथे राहुल धनाते यांच्याकडनं. हॅलो. सन्मान चिन्ह देत आहेत. अरे भाई निलांबरी झगडे यांनी जागेवाला आयोजक संघासाठी कमिटीसाठी त्यांनी मोलाचं सहकार्य केलेलं आहे त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात येत आहे. पतिदेव राज झगडे खूप खुशीत आहेत. सामन्यात अमित सातार्डेकर आणि किशोर परब यांना मंचावर आमंत्रित करत येत आहे. कृपया यांची नोंद घ्यावी. अमित सातार्डेकर आणि किशोर परब. हॅलो. सामन्यात सुरुवात होत आहे. ब्लास्टर विरुद्ध श्री ओम श्री साई देवस्थान. त्याला विनंती असणार आहे आपल्या उत्कृष्ट असा फटका टोलावला होता तो पॉइंटच्या दिशेने तेजस चव्हाण यांच्या हातात जातोय. 2 बलाढ्य संघ ओम श्री साई देवस्थान विरुद्ध ब्लास्टर 11. सेमीफायनल 2 ला झाली आहे सुरुवात. अष्टपैलू खेळाडू सिद्धार्थ वारंग त्यांना सामोर जातील ते भूषण बांबुळकर. उत्कृष्ट असा टोलावलेला चेंडू जातोय सीमारेषे पार. भूषण बांबुळकरच्या बॅट मध्ये जातोय षटकार. चला अमित सातार्डेकर यांना विनंती असेल स्टेजवर स्थानपन्न व्हायचं. अमित भाई सातार्डेकर यांना विनंती असेल स्टेजवर स्थानपन्न व्हायचंय. कोणाला ओम श्री साई देवस्थानच्या डगआउट मध्ये ग्रीन कलरचा कव्हर असलेला मोबाईल मिळाला तर त्यांनी पंकज धुरे यांच्याशी संपर्क साधा. ओम श्री साई देवस्थान
यांनी डगआउट मध्ये एकदा चेक करायचंय. ओम श्री साईदेव सेना संघाला विनंती असेल, ग्रीन कलरचा कव्हर असलेला मोबाईल तुमच्या डगआउट मध्ये असेल तर जरा चेक करायचा आहे. पंकज धुरी यांचा मोबाईल आहे. तसेच अमित सातार्डेकर यांना विनंती असणार आहे स्टेजवर स्थानपन्न व्हायचे. अमित भाई सातार्डेकर यांना विनंती असणार आहे स्टेजवर स्थानपन्न व्हायचं आहे. उत्कृष्ट असे 3 धाव राहुल बोराडे, भूषण बांबुळकर. पुढील चेंडू ओ टोलावलाय. नो मॅन लँड मध्ये जाऊन पडतोय चेंडू. प्रणय चव्हाण चेस करतायत पण चेस जिंकतोय हा चेंडू. धावा मिळतील 4 4 4. धाव संख्येत झाली आहे 4 धावांची भर. धाव संख्या झाली आहे ती 14. बिनगडी बाद. आमचे स्कोरर सुनील सावंत व सस्मित कार्यकर. पुढील चेंडू जाने माने मित्र आमने सामने करतायत आता. ओ पुन्हा एकदा एज लागली आहे. गेलाय पॉइंटच्या दिशेने, माफ करा थर्ड मॅनच्या दिशेने गेलाय चेंडू. एक धाव घेण्यात यशस्वी. अक्षय परब थर्ड मॅन इकडे. सिद्धार्थ वारंग धाव संख्येत झाली एका धावेची भर. धाव संख्या येऊन पोहोचली ती 15. बिनगडी बाद. भूषण बांबुळकर शेवटचा चेंडू. सिद्धार्थ वारंग टू भूषण बांबुळकर. ओ हो वाईट चेंडू होता. उत्कृष्ट असे यष्टीरक्षण आपल्याला पाहायला मिळाले. राज गवाणकर अष्टपैलू खेळाडू ब्लास्टर संघाचे कर्णधार राज गवाणकर. पुढील चेंडू हो काय घडलं मैदानात. पंच हात फैलावून देत आहेत वाईड. धाव संख्येत झाली एका धावेची भर. धाव संख्या झाली आहे 17. गचा थोडस महागड असं षटक पाहायला मिळतंय सिद्धार्थ वारंग यांचं. ओ पुन्हा एकदा टोलला चेंडू जातोय सीमारेषे पार. भूषण बांबुळकर यांच्या बॅटमध्ये दुसरा षटकार. एक षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या येऊन पोहोचली आहे. ओम श्री साई देवस्थान 23. बिनगडी बाद. विघ्नेश हंचाटे अमित भाई सातार्डेकर यांना विनंती असणाऱ्या स्टेजवर स्थानपन्न व्हायचं. अमित भाई सातार्डेकर. थँक्यू. पुढील षटक वैयक्तिक दुसरं, माफ करा वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरा षटक घेऊन येत आहे तो अर्जुन गुप्ता. त्याला सामोरं जाणार. काय घडणार काय बिघडणार या डायलॉगचे फॅन राहुल बोराडे. मागच्या सामन्यात या जोडीने 31 धावा चेस केलेत. सिद्धार्थ वारंग यांचं षटक इकडे महागडं ठरलंय. भूषण बांबुळकर यांच्या बॅटमधनं 2 षटकार लगावले गेले होते. पुढील चेंडू अर्जुन गुप्ता यांचा राहुल बोराडे यांना. ओहो वेगवान चेंडू होता. उत्कृष्ट असे यष्टी रक्षण. बीट झालेत राहुल बोराडे. निर्धाव चेंडू अर्जुन यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पुढील चेंडू ओ फुलटॉस चेंडू होता. त्याला एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये खेळलाय. अज्ञेय सावंत असतील इकडे. काय घडलंय किती रन धावणार. 3 रन धावण्यात आले आहेत.
धावसंख्या 3 धावेची भर. धावसंख्या झाली आहे ती 26. बिनगडी बाद. भूषण बांबुळकर इनफॉर्म बल्लेबाज काय करणार अर्जुन गुप्ता यांच्या बॉलवर. पुढील चेंडू अर्जुन यांचा भूषण बांबुळकर यांना. ओ फुलटॉस चेंडू. तेजस चव्हाण यांचा गचा क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. राज गव्हाणकर यांनी त्याला बरोबर तैनात केला होता पण तेजस चव्हाण यांचं गचाळाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि भूषण बांबुळकर आणि राहुल बोराडे यांनी चपळाईने 2 धाव घेण्यात यशस्वी झाले. धाव संख्या झाली ती 28. बिनगडी बाद. ओ उलटी रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न मिसफील्ड झाली अथर्व परबकडनं. धावा किती मिळत आहेत. ओ डायरेक्ट हिट लागलाय. पंचांचा निर्णय काय असेल. नॉट आउट. भूषण बांबुळकर 2 धाव घेण्यात पुन्हा यशस्वी. धावसंख्येत 2 धावांची भर. धावसंख्या येऊन पोहोचते 30. उत्कृष्ट असा फटका खेळण्यात आला होता. रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न. विघ्नेश अंचाडे काय चेंडू खेळलाय. पुन्हा एकदा तेजस चव्हाण यांच्या हातात जातोय. रन आउट मिळणार का. इकडे मिसफील्ड झालेली आहे. कव्हर्सला पण कोण नव्हतं. ओमकार सुत्रावे काय खेळतायत. काय घडतंय ब्लास्टर लोणे या संघासोबत. उत्कृष्ट चेंडू टाकतोय पण फील्डर त्यांना साथ देत नाहीये. धाव संख्येत होते 3 धावेंची भर. धाव संख्या येऊन पोहोचते ती 33. बिनगडी बाद. काय घडतंय मैदानाच्या आत. 33 धावा. बिनगडी बाद. हो हो ब्लॉक होल चेंडू होता त्याला खोदून काढले कव्हरच्या दिशेने. राहुल बोराडे यांनी 1 धाव घेण्यात यशस्वी ठरलेत. ड्रिंक्स ब्रेकचा टाइम झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या येऊन पोहोचली ती 34. बिनगडी बा. चला दोन्ही संघांनी विनंती असेल 2 ओव्हर नंतर एकच ड्रिंक्स ब्रेक दिला जाईल. दोन्ही संघांनी याची नोंद घ्यावी. इलेव्हन प्लेअर मधलंच प्लेअर पाठवा. ब्लास्टर या संघाला विनंती असेल. जागेला 11 अ या संघाने फायनल मध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या विरुद्ध कोण येणार. ओम श्री साई देवस्थान की मागच्या वर्षी डिफेंडिंग चॅम्पियन्स ब्लास्टर 11.
पुढील षटक अष्टपैलू गोलंदाज ओमकार सुत्रावे. काय घडलंय मैदानाच्या आत? निर्धाव चेंडू. उत्कृष्ट असे गोलंदाज आहेत ब्लास्टर या संघाचे. चला इकडे ओम श्री साई देवस्थान विरुद्ध ब्लास्ट. ओम श्री साई देवस्थान विरुद्ध ब्लास्टरचा सामना. या सामन्यात कोणत्याही खेळाडूने जर षटकार लगावला त्याला मिळणार आहे 501 रुपयाचं प्राइज श्री साई देवस्थान या संघाकडून. उत्कृष्ट अशी खेळी करून बाद झाले आहेत ते राहुल बोराडे. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं तेजस चव्हाण यांच्याद्वारे. पुढील फलंदाज तमीम. ओम श्री साई देवस्थान संघातील कोणत्याही खेळाडूने षटकार लगावला त्याला 501 रुपयाचं प्राइज असणार आहे श्री साई देवस्थान यांच्याकडून. ओ पुन्हा एकदा टोलेला चेंडू. दर्पण होते इकडे चूक करताना पाहिलं तर थोडी डिफिकल्ट कॅच होती. 2 धाव घेण्यात यशस्वी ठरलेत भूषण बांबुळकर आणि तमीम. पारितोषिकांचा भडीमार होत आहे श्री साई देवस्थान या संघाकडून. ओम श्री साई देवस्थान मधील कोणत्याही खेळाडूने षटकार लगावल्यास त्याला 501 रुपयाचं प्राइज असणार आहे. पुढील चेंडू ओमकार यांचा तमीम यांना. काय होणार? काय बिघडणार? ओहो उत्कृष्टचा चेंडू होता. त्याला खोदून काढलाय डीप विड विकेटच्या दिशेने. प्रणय चव्हाण तिकडे तैनात आहेत. उत्कृष्ट शत्रू. धाव संख्येत झाले 2 धावेची भर. धाव संख्या येऊन पोहोचली ती 38. 1 गडी बाद. अजून सुद्धा भूषण बांबुळकर मैदानाच्या आत. ओमकार सुत्रावे. ओ पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड केलेला आहे ऑफसाईडच्या दिशेने. धावा मिळतील 4 4 4. तमीम यांच्या बॅट मधून उत्कृष्ट असा फटका. धाव संख्येत झाले 4 धावांची भर. धाव संख्या झाली ती 42. 1 गडी बाद. अर्जुन गुप्ता यांच्या चेंडूवर काय घडलंय? काय घडलंय? काय घडलंय? भूषण बांबुळकर तंबूच्या आसऱ्याला परत उत्कृष्ट अशी खेळी काढून
पुढील पुढील गो फलंदाज मॅन ऑफ द सिरीज हाजी कसम प्रीमियर लीग 2025 ओमकार साताडेकर. वेगवान चेंडू होता अर्जुन गुप्ता यांच्या. पहिल्या चेंडूवर त्यांनी घेतली भूषण बांबुळकरची महत्वाची विकेट. दुसरा चेंडू निर्धाव. ओमकार साताडेकर सामोरे जातील अर्जुन गुप्ता यांना. पुन्हा एकदा टोलूया चेंडू. प्लेयर येत आहेत खाली. दर्पण उटेकर चूक करणार नाहीयेत. अर्जुन गुप्ता करतायत कमबॅक. 42 उत्कृष्ट असं शतक. ब्लास्टर संघाला विनंती असेल पिचवर सेलिब्रेशन नाही करायचंय. 42 42 3 गडी बाद 42. पुढील फलंदाज इनफॉर्म बल्लेबाज आदित्य मसूरकर सामोरे जातील अर्जुन गुप्ता यांना. हो ब्लॉक होल चेंडू होता. चेतन साळवी तिकडे स्क्वेअर लेगच्या इकडे होते. मिसफील्ड झाली. प्रणय चव्हाण उत्कृष्ट असं बॅकअप घेऊन आले आणि थ्रो दिलाय. आदित्य मसूरकर यांच्या बॅटमधून आले 2 धावा. धावसंख्येत झाले 2 धावेची भर. धावसंख्येहून पोहोचले 44. 3 गडी बाद ओम श्री साई देवस्थान संघाचे. हो पुन्हा एकदा ब्लॉक होल चेंडू. वेगवान होता. कट लागली आहे. अक्षय परब यांच्या हातात गेलाय. धावसंख्येत झाली 1 धावेची भर. धावसंख्या येऊन पोहोचली ती 45. 3 गडी बाद. ओ वेगवान चेंडू. यष्टीरक्षक सुद्धा बीट झालेत. अपील करतायत का नाही. ओ यू टे आउट. पीच वर सेलिब्रेशन करायचं नाही विनंती असेल कृपया. पीच वर सेलिब्रेशन करायचं नाहीये. आदित्य मसूरकर धावचीच्या स्वरूपात उत्कृष्ट असा यष्टीरक्षकाच्या मात यष्टीरक्षक राज गव्हाणकर यांच्याकडे चूक झाली होती. बॉल सुटला होता पण त्या चुकीची दुरुस्ती करून त्यांनी डायरेक्ट हिट लगावला आणि आदित्य मसूरकर यांना तंबूच्या आश्रयाला पाठवलंय. पुढील फलंदाज ओम श्री साई देवस्थानचे कर्णधार अलंकार साताडेकर. उत्कृष्ट असं शतक हाताळलंय अर्जुन गुप्ता यांनी. चार षटकांच्या समाप्तीनंतर ओम श्री साई देवस्थान संघाची धावसंख्या येऊन पोहोचली ती 46. गडीबाद 4. कर्णधार अलंकार साताडेकर ऑन पिच. शेवटचं षटक वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी शेवटचं षटक घेऊन येत आहे ते अष्टपैलू गोलंदाज चेतन साळवी उर्फ बबलू दादा. त्यांना सामोरे जाणार कर्णधार अलंकार साताडेकर. पुढील चेंडू ओ काय घडलंय मैदानाच्या आत. अलंकार साताडेकर आले. अलंकार साताडेकर गेले. पिचवर सेलिब्रेशन करायचं नाहीये कृपया विनंती असेल.
धावसंख्या झाली ती 46. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 5 गडी बाद. प्रतीक घाग 46. 5 गडी बाद आणि पिचवर प्रतीक घाग. उंच डोलवलेला चेंडू. ओमकार सुत्रावे चेंडू खाली आणि घेतली जेल. प्रतीक गाग आले, प्रतीक गाग गेले. हॅट्रिक चेंडू असणार आहे चेतन साळवी यांच्यासाठी. कमबॅक केलाय ब्लास्टर या संघाने. काय घडतंय, काय बिघडतंय मैदानाच्या आत. अजून एक हॅट्रिक पाहायला मिळणार का हाजी कसम चषकची. हॅट्रिक चेंडू. ऋषिकेश खामकर हॅट्रिक होणार का. अज्ञे सावंत थोडे मागे राहिले असते तर कॅच पकडला असता. हॅट्रिक झाली असती सेमीफायनल मध्ये. काय घडतंय मैदानाच्या आत. किती धावा घेण्यात आलेत. 3 धावा घेण्यात आल्यात. अज्ञे सावंत एक स्टेप मागे असते चेतन साळवी यांची हॅट्रिक नक्कीच झाली असती. राज गवणकर थोडे चिंतेत सांगतायत, त्यांना मी मागे ठेवलं होतं. तेजस चव्हाण यांच्यावर थोडेसे निराश असतील. धावसंख्येत झाली 3 धावांची भर. धावसंख्या येऊन पोहोचली ती 49. 6 गडी बाद 49. काय घडलंय मैदानात. आउट. ओ यू टी आउट. अष्टपैलू गोलंदाज चेतन साळवी या 3 विकेट घेतलेत. कमबॅक करून दिलंय. पुढील फलंदाज कोण येणार. प्रथमेश खामकर. ओम श्री साई देवस्थान या संघाचे जाने माने प्लेयर प्रथमेश खामकर. त्यांचे बंधू ऋषिकेश खामकर. भाऊ भाऊ एकाच वेळी सेमीफायनल मध्ये एकाच क्रीचवर. लास्ट चेंडू. प्रथमेश कामकर ऑन स्ट्राइक. माफ करा 2 चेंडू. माफ करा. ओ अवांतर धाव. प्रथमेश कामकर सांगतायत ऋषिकेशला मागे जावा, मीच खेळणार हे 2 चेंडू. प्रथमेश खामकर यांच्या क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. लॉंग ऑन की स्क्वेअर लेगला मारणार चेतन साळवी यांना. काय घडणार, काय बिघडणार. पुढील 2 चेंडू. ओ उंच टोलावलेला चेंडू. अज्ञे सावंत चेंडू खाली आणि मिसफील्ड झाली आहे. प्रथमेश कामकर यांचा जेल सुटलाय. बड्डे बॉय अज्ञे सावंत कडना. धाव संख्येत होते 2 धावांची भर. धाव संख्येवरून पोहोचते ती 52. 7 गडी बाद 52. ओम श्री साई देवस्थान. ओम श्री साई देवस्थान या संघातील कोणत्याही खेळाडूंनी षटकार लगावल्यास श्री साई देवस्थान या संघाकडून 501 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. प्रथमेश खामकर लगावणार का तो षटकार, मिळणार का ते 501 रुपये. शेवटचा चेंडू.
ओ हो बॅट कट होती. किती धावा मिळतात पाहायला लागेल इकडे आपल्याला. चेतन साळवी हो विकेट. OUT आउट. ऋषिकेश खामकर बाद. एक धाव संख्येत ऍड आणि धाव संख्या येऊन पोहोचली ती 53. ब्लास्टर 11 संघाला जिंकण्यासाठी फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी 54 धावांची असणारी आवश्यकता. जागेला या संघाने फायनल मध्ये प्रवेश केलाय. ओम श्री साई देवस्थान येणार की डिफेंडिंग चॅम्पियन ब्लास्टर 11 येणार. काय घडणार काय बिघडणार थोड्याच वेळात जाऊया सेकंड इनिंग्स कडे.
54 धावांचं लक्ष. ओ काय घडलं मैदानाच्या आत. आनंद गुप्ता यांचा गचा क्षेत्ररक्षण झालंय आणि राहुल बोराडे यांच्याकडून नो चेंडू आलाय. पुढील चेंडू फ्री हिट. हो 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 ब्लॉक होल चेंडू होता त्याला खोदून काढलाय. सिद्धार्थ वारंग यांनी चेंडू जातोय आदित्य मसूरकर यांच्या हातात. चालतं तेवढं माफ करा. उत्कृष्ट असा खेळून काढलेला चेंडू अथर्व परब. आदित्य मसूरकर प्रथमेश कामकर चेस करतील पण बॉलनी केलाय सीमारेषेला चेस आणि मिळतील धावा 4. अथर्व परब यांच्या बॅट मधून येत आहे टीम इनक्रेडिबल्स चौकार. थोडस महागडं षटक पाहायला मिळते आहे राहुल बोराडे यांचं. 2 चेंडू आणि 7 धावा लगावलेत ब्लास्टर या संघाने. कर्णधार अलंकार साताडेकर कान मंत्र देताना राहुल बोराडे यांना. पुढील चेंडू राहुल यांचा अथर्व यांना. हो 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 पुन्हा खोदून टाकले काढलेला चेंडू. प्रतीक घाग असतील तिकडे स्क्वेअर लेगच्या दिशेने. 2 रन घेण्यात यशस्वी होणार का नाही. एक धाव सिद्धार्थ वारंग पुन्हा एकदा स्ट्राईकवर. धावसंख्या एका धावेची भर. धावसंख्या झाली ती 8. 54 धावांचे लक्ष असणार आहे डिफेंडिंग चॅम्पियन ब्लास्टर या संघाकडे. काय घडणार काय बिघडणार. हो 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 पुन्हा एकदा आदित्य मसूरकर यांच्याकडून थोडीशी मिसफील झाली. ऋषिकेश कामकर यांनी थ्रो दिलाय मात्र 2 रन घेण्यात यशस्वी ठरली ही जोडी अथर्व परब आणि सिद्धार्थ वारंग. धावसंख्येत झाले 2 धावेची भर. धावसंख्या येऊन पोहोचते ती 10. बिनगडी बाद. कवचच्या दिशेने उत्कृष्ट अशी खेळपट्टी करताना पाहायला मिळत आहेत. पुढील चेंडू हो 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 कट लागली. आनंद गुप्ता यांच्या हातात जाऊन बॉल ठेपतोय. 1 धाव घेण्यात यशस्वी. धावसंख्येत एका धावाची भर. धावसंख्या येऊन पोहोचली ती 11. एक चेंडू अजूनही शिल्लक असेल. अलंकार साताडेकर कर्णधार ओम श्री साई देवस्थान या संघाचे. पुढील चेंडू हो 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 वेगवान चेंडू होता. यष्टीरक्षक बीट झालेत. काय घडलंय मैदानात. प्रतीक घाग सुद्धा बीट झालेत. रनआउटचा चान्स होता मिस झालाय. उत्कृष्ट अशी सलामीची ही जोडी सिद्धार्थ वारंग अथर्व परब. कट बॅट कट. 2 धावांची झाली आहे भर. धावसंख्या येऊन पोचते ती 13. वैयक्तिक असं पहिलं आणि संघासाठी असं दुसरं षटक घेऊन येताना आजी कसम प्रीमियर लीग 2025 चे मॅन ऑफ द सिरीज ओमकार साताडेकर त्यांना सामोरे जातील त्यांचे जाने माने मित्र सिद्धार्थ वारंग. सिद्धार्थ वारंग विरुद्ध ओमकार साताडेकर. आदित्य मसूरकर ऋषिकेश खामकर राहुल बोराडे. कोण जिंकणार. काय घडतंय मैदानाच्या थर्ड अंपायर अविसर.
सर अवी यायचंय. चला दोन्ही संघांना विनंती असेल पिचवर सेलिब्रेशन करायचं नाहीये किंवा पिचला काही इजा होणार नाही याची दखल घ्यायची आहे. अजून एक सामना आपल्याला खेळवायचा आहे. चला हाजी कसम चषक 2026 या चषकामध्ये जो मॅन ऑफ द मॅच असणार आहे त्याला उत्कृष्ट असे शूज श्री साई देवस्थान यांच्याकडून देण्यात येणार आहेत. नॉट आउट. वाईड आहे सर. ओके वाईड प्लस किती धावा. वाईड प्लस 2 ना. वाईड प्लस 1 धाव असणार आहे. ओके स्कोरर सुनील सावंत. वाईड प्लस 1 धाव असणार आहे. काय फटका केलाय. काय फटका केलाय. काय सेलिब्रेशन करताना पाहायला मिळत आहेत. सिद्धार्थ वारंग आणि अथर्व चौका जातोय. धावसंख्येत झाले 4 धावांची भर. धावसंख्या येऊन पोहोचली ती 19. काय घडलंय मैदानाच्या हात. कमबॅक केलाय ओमकार साताडेकर यांनी. चौका मारला होता पण पुढच्या चेंडूत आउट झालेत. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं प्रथमेश खामकर यांच्याकडून. कर्णधार क्रीजवर राज गवाणकर. हो आदित्य मसुरकर चेस करतात. काय करताय मैदानात. चेस केलेला आहे. उत्कृष्ट असा थ्रो दिलाय पण धावा मात्र आले 3. धावसंख्येत झाले 3 धावेची भर. धावसंख्येवर पोहोचली ती 22. एक गडी बाद.
पुढील चेंडू. हो काय फटका खेळलाय, सूर्य कसा फटका हो. आनंद गुप्ता यांचं उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. काय फटका खेळलाय. सूर्यकुमार यादव म्हटलं जातं यांना. हाजी कसम मधलं सिद्धार्थ वारंग उत्कृष्ट असे फटकेबाजी 360 खेळतात. पुढील चेंडू ओमकार यांचा कर्णधार राज गव्हाणकर यांना. ओहो वेगवान चेंडू होता. उत्कृष्ट असे यष्टी रक्षण सुद्धा करण्यात आले भूषण बांबुळकर यांकडे. धाव संख्या झाली आहे ती 23. एक गडी बाद. ओहो हो वेगवान चेंडू होता. काय घडलंय. उत्कृष्ट असा वेगवान चेंडू. बॅट कट होती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या येऊन पोहोचली ती 23. एक गडी बाद. आता समीकरण असणार आहे 18 चेंडू आणि 31 धावांचं. कोण जिंकणार. ओम श्री साई देवस्थान ब्लास्टर 11. ओम श्री साई देवस्थान की ब्लास्टर 11. काय घडणार काय बिघडणार. दोन्ही संघांना विनंती असेल 2 ओव्हर नंतरच ड्रिंक्स ब्रेक होणार आहे. त्यानंतर ड्रिंक्स ब्रेक घेता येणार नाही. दोन्ही संघांना विनंती असेल 2 ओव्हर नंतर परत पुन्हा एकदा ड्रिंक्स ब्रेक घेता येणार नाही. याची नोंद घ्यावी दोन्ही संघांनी. प्लेयर आहे का ओम श्री साई देवस्थानचा. त्यांनीच यावे कृपया. एक्स्ट्रा प्लेयर असेल त्यांनीच यावे. अलंकार सातार्डेकर कृपया सहकार्य करायचे आयोजकांना. पाणी घेऊन तुमचाच प्लेयर येऊन दे टीम मधला. रुद्र देसाई हेल हेल. वेदांत पातडे जरा धावत यायचंय. वेदांत पात्रे आणि संस्कार जरा धावत यायचंय. काही करायचे. चला सामन्याला होणाऱ्या सुरुवात 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या येऊन पोहोचली ती 23. एक गडी बाद. अजूनही 18 चेंडू 31 धावांचे असणारे समीकरण. प्रीतम तेवीस 18 चेंडू आणि 31 धावांची गरज असणार आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर ब्लास्टर 11 संघाची धाव संख्या झाली ती 23. गडीबाद 1. कर्णधार अलंकार साताडेकर वैयक्तिक असं पहिलं आणि संघाचं 3रं षटक घेऊन येत आहेत. काय घडणार काय बिघडणार. आदित्य मुसुरकर यष्टी कशाच्या भूमिकेत. भूषण बांबुळकर एक्स्ट्रा कव्हर्स. ऋषिकेश कामकर सिली पॉइंट. प्रथमेश कामकर पॉइंट. सचिन जाधव मिड विकेट. ओमकार साताडेकर लॉंग ऑन. राहुल बोराडे लॉंग ऑफ. उत्कृष्ट असा चेंडू होता. अलंकार साताडेकर कर्णधार नेतृत्व करतायत ओम श्री साई देवस्थान संघाचे. 17 चेंडू 31 धावा असं असणारे समीकरण यापुढे. हो 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 खोदून काढलंय. वाव काय घडलंय मैदानात. नॉट आउट.
चला डगआउट मध्ये ग्रीन कव्हर घातलेला असलेला मोबाईल कोणाला सापडल्यास त्यांनी सचिन परब किंवा पंकज दुरी यांच्याशी संपर्क साधायचा आहे. दोन्ही डगआउट मध्ये जर एकदा चेक करा, ग्रीन कव्हर असलेला मोबाईल आपल्याला सापडल्यास श्री सचिन परब किंवा पंकज दुरी यांच्याशी संपर्क साधायचा आहे. पुढील चेंडू अलंकार यांचा, कर्णधार विरुद्ध कर्णधार, अलंकार विरुद्ध राज. काय घडलंय? डाऊन द ग्राउंड केलेला फटका. प्रतीक गाग तिकडे आहेत. गचाचं क्षेत्ररक्षण होणार नाहीये प्रतीक गाग कडून. मिसफिल्ड झाली आहे, चुकीचा थ्रो अलंकार यांनी कलेक्ट केला नाहीये. फायदा घेतलाय सिद्धार्थ वारंग यांनी. धाव संख्येत होते 3 धावेची भर, धाव संख्या येऊन पोहोचते ती 27. एक गडी बाद. अलंकार साताडेकर यांचा पुढील चेंडू सिद्धार्थ यांना. वाईट चेंडू, उत्कृष्ट असं यष्टीरक्षण पाहायला मिळते आदित्य मसूरकर यांचं. काय घडतंय, काय बिघडतंय? धाव संख्येत होते 1 धावेची भर, धाव संख्या येऊन पोहोचते ती 28. एक गडी बाद. गौरव कडू. हो हो हो, फटका होता अलंकार साताडेकर यांच्या, जेल सुद्धा होता पण तो मिस झालाय. राहुल बोराडे यांच्या हातात गेल्या बॉल. 2 धाव घेण्यात यशस्वी ठरलेत. तिसरी धाव नाही होणार. धाव संख्येत झाले 2 धावची भर, धाव संख्या येऊन पोहोचते ती 30. एक गडी बाद. अर्णव घनाते माईकशी यायचं, माईक पाशी यायचं. अलंकारनी काय केलंय मैदानात? कॅच सोडली आहे, रनआउटचा चान्स देखील होता. थोडं प्रेशर पाहायला मिळतंय, थोडी डिफिकल्ट होती कॅच. 1 रन शॉर्ट आहे. धाव संख्या झाले ते 31. एक गडी बाद. अलंकार साताडेकर टू सिद्धार्थ वारंग. उंच असा टोळलेला चेंडू, राहुल बोराडे त्याच्या खाली. सिद्धार्थ वारंग यांना जावं लागणार आहे तंबूच्या आसऱ्याला परत. रुद्र देसाई आपण कुठे असाल? माईकशी संपर्क साधा लवकरात लवकर. बारा चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता असणार आहे. धाव संख्या झाली आहे ती 31. 2 गडी बाद 31. चला वैयक्तिक असं पहिलं संघासाठी 4थं षटक घेऊन येत आहेत प्रथमेश कामकर. 12 चेंडू आणि आवश्यकता असणाऱ्या 23 धावांची. कर्णधार राज गावणकर ऑन स्ट्राईक. काय घडलंय, काय बिघडलंय? 1 धाव घेण्यात यशस्वी ठरलेत. गेल्या वर्षीच्या फायनलचे स्टार दर्पण उतेकर ऑन द क्रीज. आपले हितचिंतक श्रेयस गुरव यांचं आगमन झाले आहे. तसेच दर्पण उतेकर हे सुद्धा आपले प्रत्येक टुर्नामेंटला प्रत्येक आयोजकांना वेळोवेळी मदत करत आहेत. तरी त्यांचे खूप खूप आभार असणार आहे.
11 चेंडू आणि आवश्यकता असणार आहे 22 धावांची. पुढील चेंडू प्रथमेश यांचा. दर्पण उतेकर यांना. अकरा चेंडू आणि 22 धावांची असणाऱ्या आवश्यकता. काय घडणार, काय बिघडणार, मॅचचे समीकरण कोणाकडे जाणार? ब्लास्टर 11 की ओम साई? कोणता संघ प्रवेश करणार फायनल मध्ये? जागेला 11 या संघाने प्रवेश केलाय. पुढील चेंडू प्रथमेश यांचा. दर्पण यांना. हो हो हो, डाऊन द ग्राउंड होता. अलंकार साताडेकरच्या हातात फटका गेलाय. काय घडलं मैदानात? थ्रो वेळेवर नाही आलाय, त्यामुळे एक धाव घेण्यात यशस्वी ठरलेत. 2 धाव, माफ करा, 2 धाव घेण्यात यशस्वी ठरलेत. धाव संख्या होते 2 धावची वर. धाव संख्या येऊन पोहोचते ते 34. 2 गडी बाद. प्रथमेश खामकर. भूषण बांबुळकर स्क्वेअर लेगच्या दिशेने फिल्डिंग करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढील चेंडू. हो 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 हो, काय केलंय? कट केलंय त्या बॉलला पॉइंटच्या दिशेने. 2 रन होणार का की रनआउट होणार? ऋषिकेश खामकर काय करतायत? थ्रो दिला असता नक्कीच दर्पण उतेकर धाव चीत झाले असते. धाव संख्येत होते 2 धावांची वर. धाव संख्या येऊन पोहोचते ती 36. 2 गडी बाद. प्रथमेश खामकर, दर्पण उतेकर. शॉट होता हा, ऑफ साइडला मारले. प्रतीक काय करतायत? मिसफिल्ड होतंय तिकडे. अलंकार साताडेकरांचा उत्कृष्ट बॅकअप. 3 धाव होणार का? नाही नाही नाही, माफ करा, 3 धाव झालेले आहेत. चुकीची दुरुस्ती. तीन धावा. धाव संख्येत होते 3 धावेची बर. धाव संख्या येऊन पोहोचते 39. 2 गडी बाद. कोण येणार फायनलला? ब्लास्टर की ओम श्री साई देवस्थान? जागेवाला 11 या संघाने प्रवेश केलाय सलग दुसऱ्यांदा, लागोपाठ दुसऱ्यांदा हाजी कसेम चषकच्या फायनल मध्ये. 8 चेंडू आणि 15 धावांची असणार आहे गरज ब्लास्टर 11 या संघाला. कर्णधार राज गवानकर ऑन स्ट्राईक. सामोर जातील प्रथमेश खामकर यांना. 8 चेंडू 15 धावा. पुढील चेंडू. हो हो हो, टोलावलाय चेंडू लेग साइडला. प्रतीक गाग असतील. कोणतेही मिस्टेक न करता 2 रन घेण्यात यशस्वी ठरलेत. 3रा रन होणार का? नाही. तर पडुतेकर सांगतात नाही. 2 धाव बस झालेत. धाव संख्येत झाले 2 धावांची बर. धाव संख्या होते 41. 2 गडी बाद. 7 चेंडू आणि असणारे 13 रनांची आवश्यकता. काय घडणार, काय बिघडणार मैदानात? या मॅच नंतर एक 15 ते 20 मिनिटाचा ब्रेक असेल. त्यानंतर फायनलला होणार आहे सुरुवात. 7 चेंडू 13 धावा ची असणाऱ्या आवश्यकता. राज गवानकर कर्णधार ब्लास्टर 11 संघाचे. काय घडलंय मैदानाच्या आत? वाईड चेंडू होते. वाईड होते की एक धाव. ओव्हरथ्रो झालाय. ओव्हरथ्रोचा फायदा देखील नाही घेता आलाय. धाव संख्येत झाले 2 धावेची भर. धाव संख्या येऊन पोहोचते ती 43. 7 चेंडू आणि समीकरण बदललंय. 11 धावांची असणारी आवश्यकता. सात चेंडू आणि 11 धावांची असणारी आवश्यकता. दर्पण उतेकर स्ट्राईकवर. सामोरे जातील प्रथमेश खामकर यांना. पुढील चेंडू खेळून काढलेला लेग साइडच्या दिशेने सचिन जाधव. काय करतायत? मिसफिल्ड होते. फंबल झालाय. 2 रन आलेत.
काय घडणार, काय बिघडणार? 6 चेंडू आणि 9 धावा. कोण टाकणार षटक? अलंकार साताडेकर की ओमकार साताडेकर? 6 चेंडू 9 धावा. कोण करणार फायनल मध्ये प्रवेश? डिफेंडिंग चॅम्पियन ब्लास्टर 11 की ओम श्री साई देवस्थान? चला, आपले प्रायोजक PM साऊंडचे सर्वे सर्वा कल्पेश माडिक यांचं इकडे हार्दिक स्वागत केलं जात आहे. त्यांना विनंती असेल त्यांनी स्थानावन्न व्हायचंय. चला, जागेला बी मधील जे एवढे प्लेयर असतील पूर्ण बाउंड्री लाईन वर जायचंय. समोर बसून नाही राहायचंय. शौर्य सावंत चौघांनी डिवाइड व्हायचंय. शुभम बाबू पूर्ण सगळ्यांना पसरव. चारी साईडला सेमीफायनलचा सामना आहे. 6 चेंडू 9 धावा. कर्णधार विरुद्ध कर्णधार. कल्पेश महाडिक PM साऊंडचे सर्व यांना विनंती असेल स्टेजवर यायचंय. चला, 6 चेंडू 9 धावा. कर्णधार विरुद्ध कर्णधार. अलंकार साताडेकर विरुद्ध राज गवानकर. कोण जाणार फायनल मध्ये? डिफेंडिंग चॅम्पियन ब्लास्टर 11 की ओम श्री साई देवस्थान संघ? दोन्ही बलाढ्य असे संघ. आदित्य मसूरकर कान मंत्र देताना. चला, सर्वांना विनंती असणार आहे जागेला 11चे जेवढे खेळाडू आहेत त्यांनी बाउंड्री लाईन वर तैनात राहायचंय. शुभम बाबू. चला, 6 चेंडू 9 धावांचं असणार आहे समीकरण. कर्णधार विरुद्ध कर्णधार. अलंकार विरुद्ध राज. हा टाकलेला पहिला चेंडू जातोय सचिन जाधव यांच्या हातात. 1 धाव घेण्यात यशस्वी ठरलेत. 5 चेंडू 8 धावांचं असणार आहे समीकरण. काय घडणार, काय बिघडणार? ब्लास्टर 11 की ओम श्री साई देवस्थान संघ? कोण प्रवेश करणार फायनल मध्ये? लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन घेऊन खेळत आहेत. दर्पण उतेकर आता आले स्ट्राईक वर. 5 चेंडू असणारे 8 धावांची आवश्यकता. दर्पण उतेकर यांच्या क्षमता आहे मोठे फटके मारून मॅच संपवण्याची. गेल्या वर्षीच्या फायनल मध्ये त्यांनी ते दाखवलं. दोन्ही डगआउट मध्ये विनंती असणार आहे पाय वरती घेऊन बसायचं आहे फक्त. दोन्ही डगआउट वाल्यांना विनंती असणार आहे. 5 चेंडू आणि 8 धावांची असणार आहे आवश्यकता. ब्लास्टर 11 संघाला 5 चेंडू 8 धावा. काय घडणार, काय बिघडणार? ओ ब्लास्टर 11 की ओम श्री साई देवस्थान? कोण करणार फायनल मध्ये प्रवेश? जाऊया पुढील बॉल कडे. अलंकार साताडेकर तू दर्पण उतेकर. राज झगडे यांना विनंती असेल आपले प्रायोजक कल्पेश महाडिक PM साऊंडचे सर्व यांचा सन्मान करून घ्यायचा आहे. 5 चेंडू 8 धावा. काय घडणार, काय बिघडणार? उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षण आपल्या सजवलेलं दिसतंय. काय घडलंय मैदानात? ऑफ साइडला फटका खेळलाय. अलंकार साताडेकर यांचा टो आलाय आणि काय घडलंय, काय घडलंय, काय घडलंय, काय घडलंय मैदानात? काय घडलंय? पंचांचा निर्णय अंतिम राहील. आदित्य मसूरकर. सर काय झालंय मैदानात? कोण बाद झाले? राज बाद झालेत. 2 रन प्लस राज गवानकर बाद. समीकरण बदललंय. आदित्य मसूरकर यांचा उत्कृष्ट असा प्रयत्न होता पण थोडीशी चूक झाली. त्यांचा हात स्टंपला लागला, नाहीतर दर्पण उतेकर बाद झाले असते. पण त्यांनी ती चुकीची दुरुस्ती करून लगेच थ्रो दिला आणि नॉन स्ट्राईक एंड वर राज गवानकर यांना बाद केलंय. कर्णधाराचा गेलाय विकेट. काय घडणार, काय बिघडणार? अजूनही 4 चेंडू आणि 6 धावांची गणणार. 4 चेंडू आणि 6 धावांची असणारी आवश्यकता. कोण जिंकणार, कोण करणार फायनल मध्ये प्रवेश? डिफेंडिंग चॅम्पियन ब्लास्टर 11 की राहुल बोराडे? पुढील फलंदाज
अर्जुन गुप्ता पुढील फलंदाज. 4 चेंडू आणि असणाऱ्या 6 रनांची आवश्यकता. चला, कोणालाही मैदानात ग्रीन कव्हर असलेला मोबाईल जर मिळाला तर कृपया करून सचिन परब किंवा पंकज डोरी यांच्याकडे आणून द्यायचंय. ग्रीन कव्हर असणारा मोबाईल जर कोणाला मैदानात मिळाला त्यांनी कृपया करून सचिन परब किंवा पंकज डोरी यांच्याकडे आणून द्यायचंय. जाऊया मॅचच्या दिशेने. 4 चेंडू आणि 6 धावा. अलंकार साताडेकर कर्णधार नेतृत्व करतायत ओम श्री साई देवस्थान संघाचं. आवश्यकता. काय खेळलंय, खोदून काढलंय लेग साईडच्या दिशेने. भूषण बांबुळकर असतील खेळाडू. 2 धाव घेण्यात यशस्वी ठरणार का? झाले आहे 2 धाव. थोडासा अचूक थ्रो आला असता भूषण बांबुळकर यांच्याकडनं तर धावचीच झाली असते अर्जुन गुप्ता. समीकरण बदललंय. सुनील सावंत. 3 चेंडू आणि 4 धावांची असणारी आवश्यकता. डिफेंडिंग चॅम्पियन ब्लास्टर 11 की ओम श्री साई देवस्थान कोण करणार प्रवेश? 3 चेंडू 4 धावा. दर्पण नुतेकर ऑन स्ट्राईक. चेंडू निर्धाव चेंडू होता. पायचीचा अपील होता. सामना जर बरोबरी सुटल्या सुपर ओव्हर खेळवण्यात येईल याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. 2 चेंडू 3 धावा. समीकरण बदलत आहे. डिफेंडिंग चॅम्पियन ब्लास्टर करणार का पुन्हा एकदा प्रवेश की ओम श्री साई देवस्थान येणार का फायनल मध्ये? दोन चेंडू 3 धावांची असणारी आवश्यकता. नवीन फलंदाज ऑन स्ट्राईक अर्जुन गुप्ता. अलंकार साताडेकर. 2 चेंडू 3 धावा. हो काय फटका खेळलाय अर्जुन यांनी. काय फटका खेळलाय. जातेल बॉल लेग साईडच्या दिशेने. 3 धावा होणार का? आणि पुन्हा प्रवेश केलाय डिफेंडिंग चॅम्पियन ब्लास्टर 11 संघाने फायनल मध्ये. पुन्हा एकदा 2025 सारखीच फायनल होणार. जागेवर 11 विरुद्ध ब्लास्टर 11. पिच वर सेलिब्रेशन करायचं नाहीये. पिच वर सेलिब्रेशन करायचे नाही. विनंती असेल पिच वर सेलिब्रेशन करायची नाहीये. फायनलचा सामना खेळवायचा आहे. काय घडलं मैदानात? 2025 ला जे 2 संघ आले होते फायनलला लगातार तेच आता आले 2026 मध्ये फायनलला. ब्लास्टर 11 डिफेंडिंग चॅम्पियन विरुद्ध रनर अप जागेला 11. काय घडणार? काय बिघडणार? थोड्याच वेळात मागच्या वर्षीची पुनरावृत्ती होते का? देजावू होतोय का सर्वांना? प्रीतम खोडदे इकडे विचारताय देजावू होतोय का सर्वांना? पिच वर कोणी हे करायचं नाही. पिच वरून बाजूला व्हायचंय दोन्ही संघांनी. वेल प्लेड ब्लास्टर 11. हार्ड लक बॉईज ओम श्री साई देवस्थान. विघ्नेश अंचाटे पिच वरनं बाजूला करायचंय. 20 मिनिटाचा अवधी असेल ब्लास्टर 11. त्यानंतर फायनलला सुरुवात होईल. आपले हितचिंतक प्रमोद शेट्टी अंकल यांना विनंती असेल स्टेजवर स्थानपन्न व्हायचं.